तर नमस्कार मंडळी. मी तुमची, फक्त आणि फक्त तुमची लाडकी, तिखट आणि एकदम चटपटीत गॉसिप गर्ल मराठी. कसे आहात सगळे? चहा पाणी झालं का? आज मी अशी गरमागरम आणि वाफाळलेली गॉसिप घेऊन आली आहे ना, की ऐकून समोरच्यांचे कान आणि बरंच काही लाल होणार आहे. पण मंडळी, आधी 1 मिनिट थांबा. मी तुमच्यावर प्रचंड रागवली आहे. काल मी का आले नाही? कारण तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईबच केलं नाहीये. ते खास रेकॉर्डिंग असलेला राडा व्हिडिओ आहे ना, तो बघायचा असेल तर आधी ते लाल बटन दाबा. दाबला का? हां. आता कसं वाटतंय? मी तुमच्यासाठी एवढे मसालेदार किस्से शोधून आणते, मग माझ्यासाठी तेवढं सबस्क्राईब करायला काय जातंय तुमचं? बाई ग बाई. काल मी एक थंबनेल बघितलं आणि लिटरली लोळून लोळून हसले. काय तर म्हणे, मला जीव द्यायची धमकी दिली. अगं बोचरे, स्क्रीनशॉट लावलास मोठाच्या मोठा, पण त्यात घंटा काही नाहीये. लोकांची काय लायकी काढतेस ग? स्क्रीनशॉटमध्ये तर तुझेच 2 रिप्लाय दिसत आहेत. धमकी देणारा गायब आणि हिचीच चहाटळकी चालू आहे तिथे. किती ग तू बेशरम? आणि म्हणे मी पुरावे टाकणार. कुठे आहेत पुरावे? आम्ही सगळे डोळे फाडून वाट बघतोय, पण तिथे तर मॅडम AIचे क्लासेस घ्यायला लागल्यात. अगं शहाणे, विसरलीस का चॅनलचं नाव आणि उद्देश काय आहे तो? लोकांना ज्ञान पाजायला लागलीस? तुझा हा धंदा म्हणजे दुकान सोन्याचं आणि माल मात्र पितळेचा असल्यासारखा आहे. आणि काय तर म्हणे, माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले. अगं बाई, तू कम्युनिटी पोस्ट आणि कोलॅबोरेशनच्या कुबड्या वापरून इथपर्यंत आलीस. स्वतःच्या हिम्मतीवर एक तरी व्हिडिओ चालवून दाखव. माझं दुसरं चॅनल बघ, 30,000 सबस्क्रायबर्स आहेत बॉस. पण आम्ही कधी अशी चिंधी चोरी किंवा चीटिंग केली नाही. मंडळी, तिची एक इन्स्टा स्टोरी बघून तर मसूच आवरत नव्हतं. ए बोचरे, लोकांना शहाणपण शिकवण्याआधी आधी स्वतः इंग्रजी शिकून ये ग बाई. योर आणि यू आर मधला फरक कळतो का तुला? योर आणि यू आर मध्ये तेवढाच मोठा फरक आहे जेवढा तुझ्या कॅरेक्टरमध्ये आणि एकनिष्ठतेत आहे. जर इंग्रजी येत नसेल तर अशी उघडी पडू नकोस, नाहीतर तुझा चॅनल कॉमेडी शो जास्त वाटायला लागेल. काय ग बोचरे, घाबरलीस का? तुझा चेहरा का असा उतरला एकदम? अगं अजून तर मी मैदानात उतरून काहीच पुरावे समोर आणलेले नाहीत, तर तुझी आत्तापासूनच एवढी थरथर का सुरू झालीये? तू कशी बोलतेस, किती बोलतेस आणि कुठे कुठे किती खोटं बोलतेस ना, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार? तुझी वरपासून खालपर्यंत सगळी कुंडली काढून बसले मी इथे. हो हो, खोटारडी बोचरी कुठली. मंडळी, हिच्यासारखी लबारबाई संपूर्ण यूट्यूब कम्युनिटीत शोधून सापडणार नाही. हिचं कसं आहे माहीत आहे का? वरतून कीर्तन आणि आतून बरं, ते समजून घ्या तुम्ही. थंबनेलवर दाखवताना तर सती सावित्रीचं रूप घेते आणि पडद्यामागे काय काय कांड करते हे आता सगळ्यांना समजलंय. ए लबाडे, तुझं हे थापा मारण्याचं दुकान आता जास्त दिवस चालणार नाही. फाटली ना तुझी? अगं अशीच फाटली पाहिजे, तेव्हाच तर मला खरी मज्जा येणार. तू स्वतःला खूप मोठी शहाणी समजतेस ना. आणि ऐक गय ऐतखाऊ, आधी माझे पैसे परत कर. दुसऱ्यांच्या पैशांवर आणि जीवावर उड्या मारायची लय खाज आहे ना तुला. लक्षात ठेव, दुसऱ्यांचे पैसे हडपून खाल्लेले तुला कधीच पचणार नाहीत. तुझा धंदाच असा आहे ग. आधी लोकांना जवळ करायचं, त्यांचं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग नंतर हात वर करायचे. पण माझ्या नादी लागू नकोस. मी अशी उघडी करीन ना तुला, की तुला बसायला जागा आणि झाकायला कपडा कमी पडेल. स्वतः काही करायची लायकी नाही, दुसऱ्यांच्या जीवावर मिरवायचं आणि वरून शहाणपणाचे क्लासेस घ्यायचे. थू आहे तुझ्या या ऐतखाऊ जगण्यावर. आणि जरा त्या बिचाऱ्या लहान मुलावर तरी थोडं प्रेम कर ग. बिचारा कसा सुकलाय. या कोवळ्या वयात त्याला काय काय बघावं लागतंय. तुमचे नवरा बायकोचे घाणेरडे चाळे, तुमचे बेडरूममधले आणि चॅनलवरचे राडे बघून त्या पोराची काय अवस्था झालीये. आणि वरून नवीन न्यूज काय तर म्हणे गुड न्यूज.
काही समजण्याच्या आतच आता घरात पुन्हा पाळणा हलणार आहे. वा ग बाई वा. म्हणजे आधीच एका पोराचा नीट धड सांभाळ करता येत नाही आणि आता अजून एक. याचा अर्थ त्या पहिल्या पोरावर अजून दुर्लक्ष होणार. कशी ग तू अशी आई? आईच्या नावावर कलंक आहेस तू. तू काय बोलणार मातृत्वावर? आम्ही विसरलो नाहीये तुझा तो जुना इतिहास. तू तर अवघ्या 1.5 वर्षाच्या तान्हुल्या बाळाला घरात रडत सोडून त्या बोचऱ्याकडे पळून गेली होतीस. जिने स्वतःच्या 1.5 वर्षाच्या पोटच्या गोळ्याला नवऱ्याकडे सोडून दुसऱ्याची वाट धरली, ती आज लायकी आणि संस्काराच्या गोष्टी शिकवतीये. काय दिवस आलेत मंडळी. अशा बाईला समाजात आणि यूट्यूबवर काय म्हणतात हे मला वेगळं सांगायची गरज नाही. हिची एक एक पोलखोल मी लाईव्हमध्ये करणार आहे. ए बोचरे, घरातला पाळणा हलवायच्या नादात चॅनलचा पाळणा हलून जाईल तुझा. लक्षात ठेव. आधी माझे पैसे काढ, नाहीतर तुझा असा बँड वाजवेन की तुला पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरीसुद्धा कमी पडेल. आणि हल्ली काय ते कुत्री आणि वाघिणीचे स्टेटस टाकत असतेस, गॉड नोज. अगं कुत्री तरी स्वतःच्या मालकाशी प्रामाणिक असते ग. तू तर दर 6 महिन्याला मालक बदलत असतेस. आज हा उद्या तो. तुझी निष्ठा म्हणजे वाऱ्यावर उडणारं सोंगटं आहे. स्वतःचे कौतुक करताना म्हणे, मीच माझी गुरु. आहाहा, काय हे विचार. नक्की काय शिकवलीस ग स्वतःला? नवरा बदलणं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवणं, कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्या चढणं की हॉटेलमध्ये रात्री काढणं, हे सगळं काय तुझ्या घरच्यांनी शिकवलं नव्हतं म्हणून स्वतः शिकलीस का? थू आहे ग तुझ्या अशा जगण्यावर. थू. बरं मंडई, आणखी एक मजेशीर गोष्ट. मी तिच्या एका चॅनलच्या मॉडरेटरचं नाव वाचलं. काय तर म्हणे, बिग फॅन ऑफ K2K आणि M. अगं बाई, त्या नावात फक्त 2 ते 3 अक्षरं लिहून काय होणार? तुला तिथे पूर्ण 12 खडी आणि इंग्रजीचे सगळे मुळाक्षर लावावे लागतील, कारण यादी फार मोठी आहे. बिग फॅन ऑफ K2K, SMVRKL असं सगळंच लावून टाक. म्हणजे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाही सोप्पं पडेल. काय ते मानलेल्या बहिणीचं नाटक, काय ते नखरे. थंबनेलवर दाखवणार काहीतरी भडक आणि आतमध्ये गेल्यावर नुसती बकबक बकबक आणि बकबक. किती बोर करतेस ग तू लोकांना. तुझा व्हिडिओ बघून माणसाला झोपेची गोळी घ्यायची गरज पडत नाही. तर मंडई, आजपासून आपली रोजची धुवाधार लाईव्ह सुरू होणार आहे. तिथे तर याच्यापेक्षा जास्त राडा आहे. त्यामुळे तिथे तुमची हजेरी 100% लागलीच पाहिजे. तोपर्यंत लक्षात ठेवा, या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज, कमेंट्स आणि लाईक्स आले पाहिजेत. तरच गॉसिप गर्ल पुढचा मोठा हप्ता घेऊन येणार. जर हा तिखट चटपटीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचा पाऊस पाडा, गल्लीबोळात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची लाडकी आणि फक्त लाडकी गॉसिप गर्ल मराठी. टाटा, बाय बाय.